कळलं ना? फाईट वातावरण टाईट. गेली कुठं गावाना बोलला बिगर रावना बुजली या कानाची भोकन खाजवाकी तुमचं खाजवाकी जर्रा खाजवाकी बुगडी शोधायला डोकन खाजवाकी बुगडी शोधायला डोकन खाजवाकी बुगडी शोधायला डोक. कसली घाणेरडी गाणी वाजवतोस रे आल्या आल्या. राजा आहे, काहीतरी इज्जत ठेवा. मी काय बोलत नाही म्हणून कसली गाणी वाजवता. अरे अशी डबल मोर्निंगची गाणं वाजवत जाऊ नका रे. समोर लहान लहान लेकरं बसलेली असतात, त्यांच्या मनावरती काय परिणाम होईल. काय बोलताय महाराज. झालं म्हणजे परत एकदा ह्याला ऑब्जेक्शन आलेलं आहे. हल्ली काय झालेलं, मी जे बोलेल त्या प्रत्येक वक्तव्यावर लोकांना ऑब्जेक्शन आहे. आता परवाच्या दिवशी मी काय बोललो, काय शाळेमध्ये लैंगिक शिक्षण काय गरजेचं आहे, बंद करून टाका ते विषय. लगेच ऑब्जेक्शन आलं. एक शिक्षक तर म्हणे उपोषणालाच बसला. या लैंगिक शिक्षण सक्तीचं करा, मुला मुलींना सज्ञान करा. लैंगिक शिक्षण सक्तीचं करा, मुला मुलींना सज्ञान करा. लैंगिक शिक्षण सक्तीचं करा, मुला मुलींना सज्ञान करा. लैंगिक शिक्षण. इथं आरडाओरडा नाही करायचा. कोण आहे तू. महाराज मी मास्तर आहे. अच्छा, तू तो मास्तर आहे का उपोषणाला बसलेला. हो महाराज. लय मस्ती आली बरं तुम्हाला. महाराजांना हाकलून द्या, महाराजांना हाकलून द्या, महाराजांना महाराजांना हाकलून द्या. चहा घेणार का चहा तुम्ही. हा? चहा घेता. चहा देतात ते. आता घरी जातो मी. मी काय म्हणतो, कशाला एवढे लोक घेऊन यायचे वगैरे. आपण बसून बोललो असतं की नाही. मी आधीच बोललो असतो तर महाराज. कसं आहे ना, तुमचं म्हणणं जरी असलं ना तर माझं म्हणणं पण बरोबर आहे ना. काय महाराज. त्या शाळेमध्ये लैंगिक शिक्षण काय गरजेचं आहे. हा विषय गणित आहे, इंग्रजी आहे, झालं तर नागरिक शास्त्र आहे, हे तुम्ही शिकवा ना. लैंगिक शिक्षण कशाला पाहिजे. काय म्हणते महाराज, पोरांना इंग्रजी गणित नीट नाही आलं तरी चालेल, पण लैंगिक शिक्षण अत्यंत आवश्यक आहे महाराज. अहो वर्गात गणित शिकवताना 69 म्हटल्यानंतर पोरं हसतात. मग म्हणू नका. आता मी वैचारिक बोललो ना. आता झाली गोच. आता काय करू शकत नाही. आता बोला, आता काय कराल. भोग आहे ते भोग. सोमवार मंगळवार जे काय करता ना त्याचे हे भोग आहेत तुमचे. अहो 69 म्हटल्यानंतर पोरं हसतात महाराज. मग त्यात एवढा कसला जोक आहे मला अजून कळलेलं नाहीये. हे माहित नाही ना. नाही. हे माहित करून घेण्यासाठी लैंगिक शिक्षण आवश्यक आहे महाराज. ते का हसतात कळायला नको. अरे मग हसतील असे विनोद करू नका तुम्ही. त्यांचं तिकडे लक्ष जाणार नाही असं काहीतरी शिकवा ना. अहो नाही वळवू शकत लक्ष त्यांचं. एक तर इतिहास शिकवताना नाके 9 येतात. अहो बाजीरावाचा धडा शिकवायला घेतला की मुलं नेमकी मस्तानीवरच प्रश्न विचारतात. ती खरंच सुंदर होती का. तिने पान खाल्लं की तिचा गा लाल व्हायचा का. उत्तर देता देता माझा घासा लाल व्हायची पाळी येते. तुमचं काय म्हणतं, म्हणजे असं पान खाल्लं होत असेल का असं. कंटिन्यू. अरे पण तेवढी एकच गोष्ट आहे का, दुसरं शिकवा. नाही पण मुलांना त्यातच जास्त इंटरेस्ट आहे ना. कारण त्या गोष्टी आपण चोरून बोलतो, खाजगी आवाजात बोलतो, आणि अशाच गोष्टी चविष्टपणे सांगायला लोकांना आवडतात. हे म्हणणं तुमचं बरोबर आहे. मग कसं आहे, उघड उघड लाच घ्या असं कुणाला सांगितलं तर कुणी घेईल का. कुणी घेणारच नाही, मजाच येणार नाही ना. मी काय म्हणतो, समजा बायको नवऱ्याला म्हणाली की रात्री येताना पिऊन या बरं. तुम्ही पाहिलं की खूप बरं वाटतं. असे नागासारखे डोलत येता. मागच्या वेळी चक्क नागा डान्स केला होता उणू करून. कसं शिक्षक आहे ना तुम्ही, वागा ना मग तसं कधीतरी. तुमचं बरोबर, पण असं केलं तर नवरा पिऊन येईल का. कारण ज्या गोष्टीला विरोध असतो ना तीच गोष्ट नवऱ्याला करायला आवडते. माणसाचा स्वभाव सगळा गोळ तिकडेच आहे ना. समजा पोरांना तुम्ही म्हणाला पुस्तक वाचशील तर थोबाड फोडून ठेवीन. पोरगा लगेच बेंच खाली पुस्तक घेऊन वाचायला सुरुवात करते की नाही बघा. मग चांगली आयडिया आहे. हे काहीतरी शिकवा ना पोरांना. उगाच काय खूळ काढलंय लैंगिक शिक्षणचं. हो त्यांनी स्वतः अभ्यास केला तर घोळ होईल महाराज. शिक्षण कंपल्सरीच आहे. ओ वर्गात एका मुलाने नुकतंच ती न्यूटनची गोष्ट वाचली. ती काजोलची आई. भोग आहे तो भोग. सगळे सोमवार मंगळवारचे सगळे भोग आहे तुमचं हे. अहो नूतन नव्हे, न्यूटन शास्त्रज्ञ होता. असेल ना. असेल नाही, होता. त्याची गोष्ट वाचली. सफरचंद त्याच्या बाजूला पडलं, त्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. हे कार्ट म्हणताय आमच्या गावात सफरचंदाचं झाडच नाही, तर गुरुत्वाकर्षणाचा शोध कधी लावणार. त्याला सांगा ना, इतर झाडं असतील आपल्या गावात. पेरू आहे, पनस आहे, चिंकू आहे, काही घ्या तुम्ही. अहो पण महाराज हे सांगण्यासाठी शिक्षक आवश्यक नाहीये का. मग आहे ना, तुम्ही शिकवा ना. मग तुम्हाला काय वाटतं मुलं बोलत नाहीत.
अहो मराठी इंग्रजी हिंदी सगळ्या भाषांमध्ये अस्खलित शिव्या देतात, अगदी 8वीची 9 मुलं सुद्धा. हो मग त्यांना कुठे शिकवायला जातो आपण शिव्या? तेच मी म्हणतोय, एखादी गोष्ट न शिकवता शिकतेच का नाही? मग लैंगिक शिक्षण शिकवायची काय गरज आहे? कारण ते शिकवलं तर शिवाय देण्याची पाळी येणारच नाही. मला सांगा, एखादा माणूस ज्याचा धर्माचा गाढा अभ्यास आहे तो दुसऱ्याच्या धर्माला कधी शिवाय देईल का? नाही देणार, कारण जगात कुठलाच धर्म अशी शिकवण देतच नाही. तसंच लैंगिक शिक्षणाचं आहे महाराज. अहो स्त्री आणि पुरुष यांच्यामधला फरक नीट कळला ना तर सगळे प्रश्न आपोआप मिटतील. कारण स्त्री कुठल्याही बाबतीत पुरुषांपेक्षा कमकुवत नाही, आणि हे कळल्यानंतर प्रत्येक पुरुष तिच्याबद्दल आदरच बाळगून असेल. आता 50 वर्ष संसार करून सुद्धा स्त्रीला पुरुष आणि पुरुषाला स्त्री कधी कळलेलीच नाहीये. म्हणून इतकी वर्ष होऊन सुद्धा एकमेकांमधला संवादच होत नाही. मग पोरांची तर गोष्टच सोडा. नाही पण मी काय म्हणतोय, लैंगिक शिक्षण कंपल्सरी नाही केलं तर कुणाचा एवढा जीव चाललाय? चाललाय नाही महाराज, जातायत, गेलेत, आणि असंच जर चालू राहिलं ना तर जात राहतील. हा काय, लैंगिकतेबद्दल कुतूहल जर मुलांच्या मनात नसतं ना तर निर्भयासारख्या कित्येक मुली वाचल्या असत्या. या बलात्कारावर फाशीसारखी कठोर शिक्षा आहे, पण म्हणून बलात्कार कमी झालेत का? नाही. आता यापेक्षा आणखीन कोणता मोठा कायदा करणार तुम्ही? अहो या देशात आधी सतीसारख्या प्रथा होत्या, भानामती सारखे प्रकार होते, गुप्तधनासाठी नरबळीसारखे प्रकार होते, अस्पृश्यता होती. पण ह्या सगळ्या गोष्टी कमी होत गेल्या कारण शिक्षण. लोक जसजसे शिकू लागले तसतसे हे प्रकार कमी होऊ लागले. कारण आपल्या शिक्षणात सामाजिक भान आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. मग काय कमी आहे? कमी एकाच गोष्टीची आहे महाराज, कमी एकाच गोष्टीची आहे, ती म्हणजे मुला मुलींचं एकमेकांबद्दल असलेलं अज्ञान. ते शाळेत एकाच बाकावर बसतात, परंतु त्यांच्या अज्ञानी मित्रांनी सांगितलेल्या गोष्टी हे त्यांच्यासाठी ज्ञान असतं. जेव्हा ह्या गोष्टी एखादा सज्ञान शिक्षक त्यांना सांगेल तेव्हा या देशातल्या स्त्रियांवरच्या अत्याचाराचं प्रमाण हे कमी होईल. आणि म्हणूनच एक शिक्षक उत्तम गुरु असून चालणार नाही, तर तो विद्यार्थ्याचा उत्तम मित्र सुद्धा असायला हवा. तुम्ही राव इथं आलात, आमचा धरला कान, एकच मारली फाईट, पण वातावरण खरंच केलं टाईट. जोरदार टाळ्या अंशुमन विचारे यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आज तुला या मंचावरती परत एकदा बघून खूप आनंद होतोय, कारण हा मंच तुम्ही गाजवलाय. तुम्ही एका पर्वाचे विनर होतात, पण आज एका वेगळ्या सेगमेंटमध्ये तुला बघायला मिळाला. मला या सेगमेंटबद्दल तुला काय वाटतं? एक तर सेगमेंटमधून खूप मोठी गोष्ट आपण सांगितली, ज्या गोष्टी आज समाजात घडत आहेत त्याबद्दल भाष्य करण्याचा मी छोटासा प्रयत्न केला. आणि मला वाटतं हा मंच इतका ताकदीचा आहे की ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचते आणि बऱ्याच गोष्टी समाजात घडत असतात. हेच यश मला वाटतं फू बाय फूचं आहे. वा वा.